वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जी रॅली ठेवण्यात आलेली आहे त्याचा उद्देश हाच आहे की 2024च्या मार्च महिन्याच्या एप्रिल महिन्याच्या लोकसभेच्या निवडणुकीला जाण्याच्या अगोदर हा विषय ऐरणीवरती येणार आहे आणि त्या विचारविनिमयामध्ये ज्याला म्हणता येईल काँग्रेस पक्षाचे असणारे राहुल गांधी यांना निमंत्रण द्यायचं या संदर्भातला आमचा निर्णय त्या ठिकाणी होणार आहे। एक नॅशनल कॉज आहे, देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून कुठल्याही पद्धतीने पक्षपात न करता कुठला तरी मार्ग त्याच्यामधला हा स्वीकारावा लागेल। 25 नोव्हेंबरला शिवाजी पार्कवरती संध्याकाळी 4 वाजता संविधान के सम्मान में वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जी रॅली ठेवण्यात आलेली आहे त्याचा उद्देश हाच आहे की 2024च्या मार्च महिन्याच्या एप्रिल महिन्याच्या लोकसभेच्या निवडणुकीला जाण्याच्या अगोदर हा विषय ऐरणीवरती येणार आहे, त्याची जाणीव लोकांना करून दिली पाहिजे। आणि म्हणून आम्ही संविधानवादी असल्यामुळे, सध्याच्या असणाऱ्या संविधानवादी असल्यामुळे हेच संविधान आम्हाला पाहिजे ही सांगण्यासाठी आम्ही सगळेजण तिथे एकत्र येणार आहोत। यामध्ये आमचा विचारविनिमय चाललेला आहे आणि त्या विचारविनिमयामध्ये ज्याला म्हणता येईल काँग्रेस पक्षाचे असणारे राहुल गांधी यांना निमंत्रण द्यायचं या संदर्भातला आमचा निर्णय त्या ठिकाणी होणार आहे। एक नॅशनल कॉज आहे, देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून कुठल्याही पद्धतीने पक्षपात न करता हा एक नॅशनल इश्यू राहावा या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी पाहतो आहोत आणि त्याच दृष्टिकोनातून त्याचं आम्ही पूर्णपणे नियोजन केलं आहे अशी परिस्थिती आहे। आपण आता विचार सर, रॅलीचं स्वरूप आणि आतापर्यंत कोणाकोणा तुम्ही इन्व्हिटेशन दिलंय ते आम्ही असं मी आत्ताच असताना सांगितलं की काँग्रेस पक्षाचे असणारे जे राहुल गांधी आहे त्यांच्या संदर्भातला असणारा निमंत्रण देण्याचा जे आहे तो आमचा असणारा निर्णय होईल। तो झाला की आम्ही असणारा त्यांना अधिकृतरित्याने निवेदन म्हणजे निमंत्रण पाठवू। आणखी कोण कोण असणार आहेत तर राज्यातले? आमची युती आहे त्याच्यामुळे गृहीत धरून चाला, ज्यांच्यावर युती नाही त्यांच्याशीच निमंत्रण द्यावं लागतं ना। महाविकास आघाडीतले इतर पक्ष यांनाही निमंत्रित केलं जाईल, शरद पवार किंवा इतर नेते काँग्रेसमधून, तर राहुल गांधी आपण बोलवत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी नाही आम्ही असणारा आत्तापर्यंत असणारा जो आमचा विचार चाललेला आहे तो काँग्रेस पक्षाबरोबरचाच विचार चाललेला आहे। ज्यावेळेस महाराष्ट्र कमिटी निर्णय घेईल इतर पक्षांच्या संदर्भात तेव्हा त्यांनाही ते एक्सटेंड केलं जाईल। सर, रॅलीचं स्वरूप कसं असणार, कुठपर्यंत काय नियोजन? रॅली ही असणारी सभेच्या स्वरूपामध्ये आहे आणि शिवाजी पार्कलाच आम्ही जमणार आणि तिथेच असणारा ती रॅली आम्ही विसर्जित करणार। सर, संविधान धोक्यात आहे असं का वाटतं? मी धोक्यात आहे असं म्हणत नाही, आम्ही असणारा सन्मान हा शब्द वापरलेला आहे। त्याच्यामुळे असणारा RSS BJP यांनी घोषणा केलेली आहे की आम्ही बदलणार। आम्ही असणारा म्हणतोय की आम्ही ह्या संविधानाच्या माध्यमातून वंचितांचं, त्याच्यानंतर उपेक्षितांचं, OBCचं आणि त्याच्याबरोबर इतर धार्मिक ग्रुप जे आहेत त्या सगळ्यांना या संविधानाने न्याय मिळतो, न्याय देता येतं आणि आम्हाला प्रतिनिधित्वसुद्धा मिळतं। त्यामुळे आम्ही या संविधानाच्या बाजूने आहोत। सर, इतर राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत। 2 दिवसांपूर्वी भुजबळ म्हणाले होते की तुम्ही आम्हाला पाठ दाखवू नका, हे तुम्हाला त्यांनी अशा पद्धतीनं